कुठल्यावर तुम्ही इकडे 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 यार आठवण येऊ कॉलेजची तुम्हाला? नाही कोणाचीच आठवण ना मला. मामा टिफिन घेऊन कुठं सोलापूरहून आलो का एक्झाम साठी? पूर्ण ज्या तलावाचं काम सोलापूर जिल्हा चालवते, नियंत्रण सोलापूर जिल्ह्यावर आहे. मग भया काय म्हणतो? चला तुम्हाला न्यायला आलो. न्यायला आलो, तुमचे अतिशय आभार. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपला रोहित भाऊ आपल्या सोबत आहे. कॉलेजमध्ये आलो होतो आपण आज. झालेले आहे. भाऊला किती फोन केलो, मेसेज केलो, भाऊ रिस्पॉन्स देणार झालाय. भया आमचा असं फोन असतं का थोडा सांगा बंद होता, एवढे वेळेस समजून घ्या, ऍडजस्ट करून घ्या. तर आज आपण हॉल तिकीट घेतला आणि तुम्हाला एक्झाम बद्दल हार्दिक शुभेच्छा. भाई हात द्या इकडे. तुम्हाला हे हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि एकदम छान पेपर सोडवा. आणि आमचं एक विशेष गोष्ट झालेली आहे की जय भारत कॉलेजला आमचा नंबर आला मित्रांनो. त्याच्यामुळे थोडं आम्हाला हार्ड जाणार आहे, कारण आपलं कॉलेज म्हणल्यावर कसं असतंय की आपलं कॉलेज असतं, आपलंच असते ते समजून घ्या तुम्ही. आणि सध्या आपण कुठं आहे? महाराष्ट्र विद्यालय निलंगा. आणि आपलं कॉलेज आहे तिकडं. हे कोण? हे जे आहे हे आपलं पहिलं जे आहे पहिलंच इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि आताचं सध्याचं 10वी-12वीचं कॉलेज आहे. तर आता आपण इथून जे आहे नंतर घरला जाणार आहे. आपला अमित भाऊ जे आहे गाडी घेऊन गेलेला आहे आपली, त्याच्यामुळे आपल्याला थोडं वेळ होणार आहे जाण्यासाठी. रोहित भाऊ, ओके. आपला मित्र कुठं राहिला? हनुमंत कोळेकर. कोळेकर हनुमंत बसलेले आहेत. कोळेकर हनुमंत थोडं बिझी आहेत मित्रांनो, समजून घ्या. आमचं काहीच म्हणणं नाही. आता परीक्षा देऊन निवांत राहायचं. आठवणी काय आहेत ते जाणार आहेत. आता जाऊ द्या, ते सोडा परीक्षाचं बघा, लक्ष ठेवा. आठवण येऊ कॉलेजची तुम्हाला? नाही कोणाचीच आठवण ना मला. कुठल्यावर तुम्ही इकडे यार तुम्ही तर आम्ही अशीच लहान लेकरांची मजा घेत राहतो. आणि आपले आता मित्र हनुमंतजी कोळेकर साहेब येत आहेत. ते आपल्याला बघून चष्मा घातल्यावर भावना आपल्या एक निष्ठ माणूस आहे, कार्यकर्ता आपला. भावाच्या वजनात ऑल क्लिअर सब्जेक्ट निघाले, त्यामुळे भाऊ आता गॉगल घालून फिरू शकतो, एकदम बिंदास मध्ये घालून फिरू शकतो. काय म्हणता, झालं क्लिअर? ऑल क्लिअर झाला. आता इथून पुढे जय भारत नाही कसं काय भावना. आमचा भाऊ सर्वांना बोलतो, सर्वांची मदत करतो. बघून मामा टिफिन घेऊन कुठं कळला तुम्ही? हो का मला लेकराला सर शिक्षक प्रायमरीला काय कुठल्या गावच्या जवळचे जाऊ आमच्या. मग आन्सर वाटत आहे पहिलवान आणि मुगावचा आहे. तू कुठला आहेस? आपण औरात कडले भाई, ओनली ऑन मार्केट. तर आपला हनुमंत कोळीकर कोणाच्या बी गाडीवर असं एकदम वजनात बसतोय. वजन तर काय नाही, वजन तर काय नाही. 50 आहे बेटा. तेच वजन म्हणाला. आता 54 झाले. असं झालंय. 2 कसं वाढले की बघ. तालुका सोलापूरहून आलो का एक्झाम साठी? काय करायचं? दक्षिण सोलापूर. नाव काय आहे का आपलं? नाव आकाश चिंता. तिकडे खरंच सरनेम लेस बाहेर राहतात. आमची साऊथ तेलुगू कोणती एक्झाम आहे? टिपिकल कानडी घर आहेत वाटतं तिथे सोलापूर मध्ये. हा, तेलुगू, मराठी, परत कन्नडा मिक्सिंग. कारण ती दक्षिण सोलापूर मतदारसंघाचं कर्नाटक. तर आपले सोलापूरकडे भैया आलते, त्यांना पूर्ण माहिती विचारला हनुमंतनं. भाऊ काका विचारलो तुम्ही? आणि त्यांना मतदारसंघ विचारलं. नाव घेतल्या लगेच कसं झालं बघायचा. नाव सांगितल्यानंतर जे गाडीवरती थांबला, हे एवढी हाईट नाही याची. हे बघा पाय वगैरे अद्दर करून थांबतोय बाबा आपला. किती चालू आहे त्याचे थांबण्याचे. थांब बाबा, चांगलं पद्धतशीर नाही बरं भैया, तुम्हाला काय काय माहिती तिकडे सोलापूरकडे? भीमा नदीचा संगम म्हणाल तो, त्याच्याबद्दल काय माहिती? नदीचा संगम नाही, तिथं उजनी डॅम आहे. त्याचं बॅक वॉटर जे आहे ते संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पण उजनी एक जे अडवणूक आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ते पूर्ण ज्या तलावाचं काम सोलापूर जिल्हा चालवते, नियंत्रण सोलापूर जिल्ह्यावर आहे. खरं बॅक वॉटर अडवणूक पुणे जिल्ह्यामध्ये. आणि ते काय तर नाही, नीरा एक नदी आहे, नीरा भिवरा नदी आहे. सोलापूर परत ते कॅनॉल आहेत तिथं. आणि डेव्हलपमेंट जास्त आहे आपल्यापेक्षा रुरल भागामध्ये. आपल्यामध्ये रुरल मध्ये बी डेव्हलपमेंट नाही आणि अर्बन मध्ये बी डेव्हलपमेंट नाही. त्या परिस्थितीत ती भारीच आहे. रुरल आणि अर्बन मध्ये काय फरक असते? रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी. शहरीकडला. मग तिकडे खासदार वगैरे आपल्यापेक्षा जरा बेटर आहेत का? कसं नाही, बेटर नाहीत. प्रस्थापित घराणं आहे. कारण खासदार जे आहे सोलापूरची ती मुख्यमंत्र्याची मुलगी आहे, प्रणितीताई शिंदे, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपल्याकडला पण आमदार माजी मुख्यमंत्र्याचा नातूच आहे. तर आता हनुमंत कोळेकर साहेबांनी असं एकदम आपल्याला जनरल नॉलेज दिलेले आहे. त्यांना जनरल नॉलेज खूप आहे. एमपीएससी चे विद्यार्थी आहेत. एमपीएससीचा फुल फॉर्म का असते? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन.
बघा समजू शकतो आपण, भरपूर नॉलेज आपल्या भावाला. युनियन युपीएससी सगळं माहिती आहे. म्हणजे हे खरोखरा युपीएससीचा विद्यार्थी आहे असं आपण ग्राह्य धरू. चुकून कॉलेजमध्ये आलाय म्हणतोय. तर कॉलेजमध्ये असं पाणी फिल्टरचे मशनी घेऊन ठेवलेत. आता आम्ही कॉलेज चाललो तर आता फिल्टरचं पाणी पाजवणार आहेत. पहिले पण होते पण खराब होते असं म्हणणं आहे माझं. तर आपला भाऊ आपल्याला पिकअप करण्यासाठी थेट गावावरून इकडे आलेला आहे. अमित माने उर्फ डगू, रील स्टार अमित माने 999 आलेले आहेत आम्हाला घेण्यासाठी. मग भैया का म्हणतो? चला तुम्हाला न्यायला आला. तुमचे अतिशय आभार, धन्यवाद आल्याबद्दल. कव्हर दाखवा फोनचं. एकदम अतिशय सुंदर कव्हर आहे भावाचा आमच्या. रजा घेता तुमची आम्ही. ओके ओके चला. कोळेकर साहेब, कोळेकर साहेब एका माणसाच्या म्हणण्यामुळे आम्हाला थोडं कधी कधी बोलणं गेलेत मध्ये मध्ये. कळाले ते आम्हाला कोण आहे तुमचं माणूस. ठीक आहे माणूस. चला अमित शेट गाडी काढा, आपण जाऊयात. तिथं एक दुकानामध्ये घ्या, तिथं आपल्याला थोडं बुक्स घ्यायचे आहेत. घेऊन आपण जाऊ, अभ्यास करू. एक्झाम लांब आहे आपली आता. अभ्यास करा, एक्झाम सेंटर लांब आहे. एक्झाम ती जे तारीख आहे ते जवळ आहे. शिका, संघर्ष करा. संघर्ष करू, खूप संघर्ष चालू आहे आमचा. हा तिथं घ्या. आझाद जनरल स्टोअर मध्ये घ्या. केमिस्ट्रीचे द्या. ओके बघून घेऊ आपण काय बोलाले. करंट मारले निघाले. कशाला पण दखल करंट लागलेलं तुला. सह्याला लावली की आता पहिलं सुरू. हा करंट मारले, तिथेही करंट मारले. तुझ्या अंगात करंट शिरले. स्पेक्ट्रोस्कोपी मॅटर, अल्ट्रावायलेट स्पेक्ट्रोस्कोपी, हा हेच आहे. आणखी एक आहे मित्रांनो आता आपली फिजिकल केमिस्ट्री. तर आपण याच्यामधून अभ्यास करू. थोडंफार रेफरन्स इथला घ्यायचा, थोडंफार ऑनलाईन घ्यायचं, थोडंफार सरांचं घ्यायचं, म्हणजे आपलं क्लिअर होऊन जाते. ओके काका किती? 120 रुपये. आपल्याला पेन पण घ्यायचं मित्रांनो, पेन खरेदी करायचं. त्याच्यामुळे आता आपण पेन ट्राय करून बघू कोणती छान वाटते आणि ती घेऊन टाकू. हे आवडलेली आपल्याला. तर हे एक ट्राय करू. स्क्वेअर शेप आहे, स्क्वेअर टाइप मध्ये. हे घेऊ. आणखी कोणते आहेत काका दाखवा. 3 आले एवढे. बाकी तुमच्या छान आहेत का तुमच्या हिशोबानं? लाईट वेट पाहिजे थोडं. ठीक आहे. OX आपण पहिलं वापरलेला आहे. ठीक आहे OX घेऊ. 3 पेनना 2 बुक्स घेतलेला आहे. आता पेमेंट करू. किती झाली मग? 120 आणि बाकी आहे 140. परीक्षेची शॉपिंग झालेली आहे. आणखी कंपास वगैरे आहे आपल्याकडे, पण दुसरं घेऊयात कारण आता अचानक जर काही खराब झालं अर्ध्यामध्ये तर ते अवघड होते. मोठी जंग लढायची पेपर द्यायला नाही. माझ्या एक्झाम मध्ये एक प्रकारची जंगच आहे बाय सध्या. माझी पण एक्झाम आहे. मी कसं मी एक पेन घेतो 10 रुपयाची. अजून एक कुणाची तर मित्राचा जो जनरल नॉलेज आहे ना ते खूप काय उच्च स्तराचा आहे आणि आमचा तेवढा अभ्यास नाही बाय. तुमच्या एवढं आम्हाला आणखी शिक्षण घेण्यासाठी खूप मोठं व्हावं लागेल. एक चांगली पेन, एक वंगळी पेन घेतो तिथं सापडत, तिथे एक नवी पेन घेतो. पेपर जातो ती कंपास आपले नाही लॉजिक. आता न रेषावर खड 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 30 पेज देतात. 30 पेज 30 मार्कांच्या पेपर आला. तर हे आमच्या अमित भावाचं म्हणणं आहे असं, आणि ऍक्च्युअल मध्ये तसं नाही. कष्ट तर सर्वांनाच घ्यावं लागते. एक्झामच्या तयारी तर सर्वांना करावंच लागते. पर्याय नाही दुसरा काही. तर आता आपण बस स्टँड मधून जाणार आहोत तिथून, कारण अमित भाईने म्हणलेत की बस स्टँड मधून आपल्याला गावाकडे जायचं आहे. आणि कारण तुम्हालाच माहिती, आम्हाला काय माहिती. शॉर्टकट आहे असं म्हणणं आहे अमित भाऊचं. शॉर्टकट तर आहेच, पण आणखी विशेष यांचं काहीतरी कारण असेल जे की ते आम्हाला सांगत नाहीत. बघू शकता किती पब्लिक आहे आपली बस स्टँड मध्ये. एकदम जाम पब्लिक आहे. बरं झालं अमित भाऊ आम्हाला घेण्यासाठी आला.
तर अमित भाऊ तर्फे आज मला खर्च आहे, कारण त्याने मला घेण्यासाठी आलेत म्हणून त्यांचा खर्च. तर मित्रांनो आता अमित भाऊचा आपल्याला खर्च आहे. अमित भाई काय काय सांगितलं आल्या सांगा, काय काय सांगितलं नेमकं ते तर सांगा. काय तर सांगितलं म्हणजे एवढे घेऊन झाला आईस्क्रीम सांगितलं का, ते राजभोग चॉकलेट आहेत, काय सांगितलं? अच्छा, म्हणजे आईस्क्रीम सांगितलं तर अमित भाई आपल्या. ओके, थँक्यू भैया. अमित भाई आपल्याला घ्यायला आलेत म्हणून अमित भाईचा खर्च का म्हणलो. काय करावं, खावं पिवं ऊन लागलेले. ओके ओके, खावा, गरमीमध्ये थंड खावा, थंडीत पण थंडच खायचं. अमित भैयाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला आईस्क्रीम एन्जॉय करतो. नाही हा, खातो. ओके भैया, खातो. आता तुम्ही जे म्हणसाल ते खाईपर्यंत चालणार आहे तुमचं राज्य. चांगलं लागणार, चांगलं लागणार. थंडगार लागला. आईस्क्रीम थंडच असते की भैया. गरम पाहिलं तर हा, यांना गरम आईस्क्रीम पाहिजे, कोणाकडे असेल तर यांना आणून द्या गावामध्ये. हो भैया, चमचा मोडला याचा, हलक्या क्वालिटीचा चमचा काय किंवा भारी क्वालिटी मोल्ड आले लगेच. तर मित्रांनो, असेच आमचे डेली ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. भेटू उद्याच्या ब्लॉग. ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट.